अहो काय लावलाय टाइमपास? काय काय मग काम करायचं सोडून तुम्ही खुशाल घरातले काम तसेच पडलेत आणि तुम्ही खुशाल अरे मग टाइमपास माझी करता. काम सगळी केल्यात बाहेरची. बाहेर काय हिंडायला जाता आणि काम काम करायचं सोडून बसले तर टाइमपास आता काय काम आहे माझ्याकडे? म्हणजे बसले काम आहे. चला चला कुठं? तुम्हाला काम देते. काम देते तुम्हाला. इथं कसलं काम आहे आता? थांबा मी कामच देते तुम्हाला. थांबा. अरे ही बरं आहे आता म्हणजे सगळी मी मळ्यातली मोटर चालू करून दिली तिथं गडी कामाला लावलाय. हे बघा हे कांदे कापून दे मला भाजी करते. मग ए, जेवण मी नाही काय करायचं बाय काय? वाटलो काय तुला? हे असली काम मला देते काय तू? आणि मग जेवण नाही करायचं काय तुम्हाला? मी जेवण नाही देणार हा तुम्हाला. अरे मग तुला लग्न करून कशाला आणलंय? म्हणजे काय म्हणजे? मी एवढं सगळं काम मी एकटीने करायचं काय? मग आणि मग स्वयंपाक करायचं तुझं काम आहे का माझं काम आहे? मग तुम्ही मदत केलीच पाहिजे ना मग मला. मग कांदा चिरून देऊ का तुला? मग काय झालं? ए असली काम मी करीत असतो का? मग जेवायला मिळणार नाही तुम्ही कांदा जर चिरून नाही दिला तर. पण ही काय पद्धत तुझी म्हणजे काय? मी करणार नाही सगळे काम करायला. मी काय उक्त घेतलं नाही. हे असलं नाही कांदा चिरायचं का परत? कांदा चिरून दे मला तेवढं. मी मग तसं तू काय स्वयंपाक करते मग? तू कर नाही. मी सगळे काम करणार नाही. मग धुणं पडलंय, भांडे पडले, स्वयंपाक पडला, काय काय करू मी? आता मी पाटील आहे का गावचा? मी मग काय कांदा झालं? चिरायचं म्हणल्यावर मला लोक हातचन का नाही काय? खायला जमतोय. चिरून दे तेवढा कांदा. बरं एवढ्याच वेळेस चिरे ना परत मला अजिबात सांगायचं नाही असली काम. नाही मला कामाला मदत करावंच लागेल तुम्हाला. नाही हे एवढं करतो मी आता. हा, एकटीने परत काय? नाही मला काम आहे तिकडे गावात जावं लागेल. एकटीने काय उक्त नाही घेतलं मी. हा. मला काम करून लागा. हा आता चिरतो. आता दुसरं काय सांगू नको मला अजिबात. मी असली घरची कामं करायची मी कपार. ही धरा प्लेट कांदा ठेवायला. अजून काय? अजून काही नाही. हे झाल्यावर भाजी निसून द्या मला. या असल्या कामाला मी लग्न केलंय का तुझ्या संग? हे मला सांगू नको. भाजी चिरण पर मीच स्वयंपाक करू काय सगळं तर? मग तू काय करते मग? केला म्हणून काय झालं? नाही जमणार नाही मग मग मी नाही असलं करणार काय? मी करूनच घेणार तुम्हाला. करून घेणार म्हणजे काय? जेवायलाच देणार नाही तुम्हाला. तुम्हाला उपाशी राहावं लागेल. मला काय हाटीला काय अशी कुलपणा लागली गावातल्या हाटीला बाहेर जेवण मग मी बी तुझ्या काय नाकात मोती वावलाय असं का? मग हा तुला काय वाटलं? तुम्हाला हे कामाला माझा जन्म झालाय. कांदा चिरण भाजी चिरण हा, हे असले कुठं का? मी ही जर कामं केली तू उद्या म्हणशील तू न तू भांडे घास. मग काय बिघडलं? काय बिघडलं? मग आणि बायांची काम कड्याने करायची काय तेव्हा? मग काय बिघडलं? जमणार नाही अजिबात. असलं कुठं असतं का? कुठं अजिबात जमणार नाही. सगळे काम करावं लागते तुम्हाला. तुझ्या मनावर काय यार? मी नवरा आहे तुझा. आणि मी मालकीण आहे घरची. घर तुझ्या नावावर आहे का माझ्या नावावर? तुमच्या नावावर जरी मग? असलं तरी मी मालकीण उद्या आहे. तुला घरा बाहेर काढीन मी हाकून देईन. तुला काय वाटलं तेव्हा? मला. काय झालं समजा? आबा बघा ना आता ही मला म्हणते एकटी कांदा करत- चिर मी एकटी पुढं करून भाजी देऊ का? चिर. आता ही काम मी करायची म्हणले हो काय कसं काय? दोघांचा संसार आहे का नाही? मग दोघांनी काम करावं का नाही? बाळा थोडीफार मदत करू लागायचं. आता तेच दुखत अहो होतोय. मदत करायचं मला बी पटते ती पण मग तिथे बी दुखतंय जरा. थोडंफार मदत केलं तर कुठं बिघडतंय? आबा तुम्ही बी तिचीच बाजू घेणार म्हणले कसं काय? मग मी काय करायचं? थोडंफार काम करायचं. आता तिला काय थोडं अहो, काम आहे का? लोकांनी भेटलेत मला हसते आणि काय आता अरे बाबा मी सुद्धा करीत होतो पहिलं काम. करावं लागतं. मग पुढारी गावातला आबा आता तुम्हीच असं आहे. म्हणायचं म्हणल्यावर मी काय करू मग? गावात पुढारी घरात नाही. आपण कांदा चिरायचा मग इथं कोण बघायला आलंय? आपल्या घरातली कामं आपण नाही आणि उद्या करायची. ती म्हणली तू ना तू मग वेळ आली ती नसल्यावर तो हवी लागेल ना. ती नसल्यावर पण असताना बी मी ते करायचं म्हणलं. ती काय एवढे काय सुनबाई काय एडी का? बरं एवढी चांगली सुनबाई. दळून आणायचंय आपल्याला. पीठ काय का, नाही. बघितलं का? हा मग आता ते दळून घेऊन जा. नाही ती मी जातो समजा हा पण त्यात शिका मग भाजी करायला मला सांगितली म्हणल्यावर परत एवढं म्हणल्यावर ते द्यायचा थोडासा कांदा चिरून. भाजी नेसायचं काय अवघड आहे? सुनबाई माझ्याकडे माझा भाजी आता नेसू. घेऊ का थोडा थांब मग इथे संग लग्न करून उपयोग काय माझा? माझ्याकडे- असली बायको देण्यापेक्षा तुम्ही मला एखादी काळी शार दिली असती ना करून तिने चांगला स्वयंपाक केला असतो. अरे बाबा तुला 25 बायका राखवल्या तू ही पसंत केली त्याला मी काय करणार? मला काय माहित देखना देवा नाही असलं निघन म्हणून. आता हाय ती पद्धती सांभाळायची मी आपण. तुम्हाला सांगतो मी ही काय काम असं करणार नाही आबा. हा 7 जन्माचा जोडा असतो बा ध्यानात घे.
अहो 7 कशाला एकाच जन्मात वैतागलोय मी 7 जन्म नकोच मला नको नको नको. नाही चालत सुनबाई आपली देवासारखी आहे, काय काळजी करू नको. देवासारखी हा. पाया पडू का तिच्या आता काय आबा बोलत अहो. मी ही काम करणार नाही मी निघून जाईन कुठं पण ही असली नाही हा. कांदा बिना तेलाचं माझं काम झालं. घरातली लक्ष्मी गृहलक्ष्मी सगळं लय भांडत दट्टा करू नये. किती बायांना मदत करतात, किती गडी माणसं काम अरे करीत त्या बाया कशा असतात आणि वेगळ्या असतात त्या तर हा, मदत काय तसल्याला केलं तर ठीक आहे हा तसं तुझ्यासारखेला मग काय मग मग बायकोला नाही करायची, मग काय बाहेरच्या बायांना मदत करतात काय तुम्ही? बाहेरच्या बाहेरच्याच असतात. सुनबाई भाजी आणा माझ्याकडे, मी भाजी निसून देतो, नाही तर मी निसतो भाजी. नाही तुम्ही नका मामांजी, त्यांनाच मी करून नाही द्या. मी चाललो मी गावात चाललो तिकडे जेवण तुझं जेवण नको काय नको संध्याकाळी घरीच या मग तुम्ही, मग तुमच्याकडे बघत आहे. चला सुनबाई मी कांदा चिरून देतो. नका मामांजी, तुम्ही नका. अरे दादा हं? आता एवढं काम झाल्यावर कोणाच्या वावरात जायचं? हा? बघू ना आता काहीतरी आपलं ते इकडच्या वावरात जाऊ ना मग. कोणाच्या? आपलं दुसरं कांदा काढायचं त्या राहिलं. सावकाराच्या? हा नग बाई, तो लय काम सांगतोय आणि पैसे बी देत नाही चांगलं. काम करून करून फार पिट्टा पडतोय आणि पैसे 10 वेळा त्याच्याकडे मागायचा. नावचा सावकार हाय नुसता पण पैशाला लय चेंगट आहे बघ. अय जोडीदार अहो पाटील, हे काय काम चाललंय तुमचं? ते कांदे निवडीतोय ना. आता आमच्या गरीबाचं काय चालायचं पाटील? अहो, रोज याच्या मग त्याच्या असं बांधाला उन्हातान्हात जायचं. कामच कशाला करतात? मग आता काम नाही केलं तर काय खावा आम्ही? तुम्हाला एक काम आहे देऊ का काम? काम आहे हा कसलं? माझ्याच घरी ना तुम्ही घर कामाला राहा. घर कामाला? मग घरच काम आहे. खावं वहिनीला बरं नाही का काय? तिला मग बरं आहे पण तिला वाटतं मी करावा ती. आता सकाळी मला म्हणते कांदा चिरून दे भाजी चिरून दे. आता हे माझं काम आहे. आणि गावचं पाटील आहेत की तुम्ही आणि तिला घरातलं या काम. पाटे ना म्हणून वाटतं एखादी बाईच न्यावा कामाला. बाई, पाटलीन बाई एवढे आपाटे वय? पगार बिगार हा? किती काय देणार? पगार होय. हा? तुमची काय अपेक्षा आहे तरी? आता हे बघा पाटील, आता आम्ही तर रोज करतोय तर 350 300 तर कुठं जात नाही आमचा रोज. 400 रुपये रोज देतो तुम्हाला. आता काय बरं आहे ना मग, हा म्हणजे पण महिना 12,000 देणार. बायकोला माझ्या आहे ना जरा आपट येते ना जरा कारत करायची तिला बरं, जरा. बहिणीचं झालं समजा 350 देता तुम्ही. माझं काय? आता तू कामालाच नाही तुला कुठून देऊ पैसे बाबा? अहो पाटील, तुमच्या रानात करत जाईन की हा. माझा भाऊ काम, मी तुमच्या घरचं करीन. बरं चालेल ना काय दारू दुरू काही नाही. चालेल तुला बी देईन. चला म्हणजे मग माझं ती बी काम मिटेल. जाऊ दे. अहो पण पाटलीन बाई सांभाळून तर घेतील ना. ती उगा काय नाही तर करते? नाही तुम्ही ना घाबरायचंच नाही अजिबात. तिला लाडच करायचं नाही, ऐकायचंच नाही तिचं. बघा बाई, ला- हा, हे मी सांगतो ना मी मालक आहे ना. हाय पाटील हे कडे हा. ऐकायचंच नाही. असं करायचं. हा, आपण बघा बाई, रेटून पाटील. रगडून काय नाही द्यायचं नाही. तुमच्या जीवावर विश्वास बिनधास्त ठेवून यायचं येते तुम्हाला बरं काय का? मी सांगतो. हा. चला लगेच चला. लगेच मग आता ती म्हणली स्वयंपाकच नाही तसा. असे का? हे दादा, चला. तू हे सगळं आवर. नाही तू आवर की, तू बरं, कायला बरं. येतो? बरं तू हे सगळं आता काम आवर. नंतर ये नंतर हा? ये. एवढं उरकून ये ना, नाही, या तुम्ही. ते बोलायचं आहे हा. येऊन मालक गाव. चला हा? माझं काम उरकून ये. झालं. हा, एवढं कांद्याचं उरा हा लवकर ये, हा. काय बाई, कवाचे कुठं गेलेत, तपास नाही यांचा. हा कशी येईनात अजून? हा झाडून पडलंय, भांडे पडलेत. हा जेवण करायचंय, स्वयंपाक पडलाय करायचा, अजून येईना. कशी येईनात बाई अजून? दिसना तर कुठं. अरे देवा, गा मामा कुठं गेले काय ना? अग बाई, तुम्ही आलात बाई? आलो मग काय आणि ते कोण आहे? ते आता तुला आहे ना माझा इतका जीव आहे ना तुझ्यावर. तुला जरा त्रास होतो ना कामाचा जरा, हा म्हणून म्हणलं थोडस मदतीला कोणतरी आणावा. हे घरकाम करणारी बाई आणली आपली. हा. म्हणजे मग तुला मदत होईल. पण एवढं काम आहे आपल्या घरातलं आणि त्यांना कशाला आणलं? मग एवढं ते तुझ्या तरी होईनाच ना मग. आणि मी करीत नाही आणि तुम्ही मदत केली तर काय बिघडतान का? नाही मग आणली ना मदतीला ही तुला सगळं काम करीन जरा सगळं करीन. काय काळजी नाही करायची. तू आराम करीत बसतो. अहो कामच किती की आपलं.
मग आता हिला आणली, मग आता काय करू? तुम्हाला लावलं मगाशी भांडून, मग मी भांडून काम करीत मग बसतो. आपलं काम किती के आता असली काम मी करायची का? मग काय बिघडलं काम केलं तर? ही बायांचीच काम येते. बायांचीच आहे. गडी काय करीत नाही काय? नाही, सगळे नाही गडी करणार. माणसं का काम त्यासाठी मी माझ्या वतीने सोय केलेली आहे. त्या बाईला कामाला लाव. आता ती आणली का माझ्या भाड्याला कार? तुला काय काय तेव्हा? तुझं काम वाचत नाही का? काय काय वाचतंय? काय वाचतंय म्हणजे? अरे तुला आराम नाही मिळायचा का? अहो पाटील राहू का जाऊ मी? नाही नाही, तू थांब थांब. राहू दे, आता आणलंय तर तुला काय अडचण आहे? बघू ना किती काम करते, काय कळलं ना. हा मग ती बघ बरं काम करून किती तुझ्या हाताला गट्ट पडल्या, बघ बरं किती हा. खराब झालाय. मला बघवत आहे का ती? हा नाही ना बघवत. दबा आपलं काम कामाला लाव. काय बया पाटलीन बाई पाटील लय जीव लावते तो तुम्हाला. हा जीव लावतात जीव ना मला. लावतात. हा जीव लावतात ना मला. किती काळजी आहे तुमची. कामाला लाव काहीतरी, उलट काम करून घे घरात सगळं. हा माझ्या भाड्याला नाही ना कार करायचे. तुला काय कर रे? मग तुझ्या सुखासाठी तर आणली ना बाबा. आता काय तुला म्हणू? बरं हे घे भांडे घासायला चल. हा धर. हे घास बाई भांडे धर. घ्या आज भांडे झाल्यावर दुसरं काय असेल तर सांगा. हा सांगते सांगते. एवढं तर काम कर. कशी करते बघावं लागत. हे काय करतात काय ना? इकडं गेले कशाला? आता ती बाई भांडे घाशी ती यांचं काय काम आहे? अहो तुम्ही कशाला गेले तिकडं? ती घाशी तिची भांडे. नाही म्हणलं भांडी कशी घाशी ती काय नाही बघितलं पाहिजेत ना. म्हणजे कशाला का मी नाही काय? आपल्याला स्वच्छता पाहिजे का नको कामात? पण मी नाही का? हाय, हे तू बघते ना. घरात होती म्हणून म्हणलं मग मी लक्ष. हो इकडं चला. आपल्याला पैसे देताल ना का? हो इकडं. हो इकडं चला. हे काय हा, होतो? वरती व्हा तिकडं. हा अजिबात जाऊ नका तिकडं. नाही, नाही, चालतं. अहो तिकडं काय करता तुम्ही? ती भांडीची घासणीच सापडत नव्हती त्यांना. मी ती हा? आणि ती कशाला हसते? ए तुला कामाला ठेवलं का तुला हसा ठेवलंय? नाही हो, म- कळत ना काम चाललंय का नाही तिचं. मग ती हसन नाही तर रडत अहो, पाटलीन बाई ते कसं आहे हसत खेळत काम केलं म्हणजे लवकर होतंय ना म्हणून मी आपलं हसून खेळूनच अहो तुम्ही तिकडे जाताच कशाला पण? कामाला चालले का दुसरं कशाला आणली तुम्ही बाया? काय तुझं तिच्यावर लक्ष नको आहे द्यायला. अहो पाटलीन बाई असं काय बी नका म्हणू बाई तुम्ही. असं कसं लक्ष? अशाने बाया टिकणार नाही. तू येड्याने काय करू नको. तुम्ही इकडे बसा. मी इकडेच बस. जरा ह्या मिरची निवडा तुम्ही इथं बस. म्हणजे शेवटी काम माझ्या पाठीवरच पडलेलं आहे. हा मग काम करावंच लागेल तुम्हाला. बसा इथं. तसं तुम्ही तिकडे जाता सारखं. ती भांडी झाली ना मग सांगते का मी तिला कशासाठी आणले. मग काय बसायचं. तू? मग बसायचं. आई, मी बस. तिकडे जाऊ नका. नाही नाही मला काय करायचं? तुमच्या नावाचं लंडन कुकू कपडला फलका बैठके वाली सांगा तुम्हाला शोभल का. आहे तुमचा घोड आवाज आहे बाई. ईश्वरी पाटील तुम्ही काही पण किती मंजूर आवाज आहे तुमचा. खरंच हा आई ग वाटतं चांगल्या मसालेदार पानामध्ये असा तुमचा आवाज मिसळून असं चांगलं चावून खावा एकदम. किती सुंदर वाटते. काय बाई पाटील काय बी जेवढं बोलते सुंदर आहे तुम्ही. तेवढाच तुमचा आवाज पण सुंदर आहे. हा ना ह्यासाठीच आणलं होतं काय काय कामाला? नाही नाही त्याला सांगत होती भांड्याला डाग राहतात ना ते बरोबर नाही. निघले का किती पाटील? सुंदर घासी ती भांडी. पाटील निघले का आता? हा आता निघाले आता निघाले. सांगायला नको का म्हणजे कसं गपचूप तिथं बसा. गपचूप तिथं बसा. मला काय तारे कळत नाही का तुमचे? हा मी तसा वाढलो काय तुला? तिकडे चला. अरे आणि तो पण उचल ते भांडे आत ठेव जे आणि खुरपा घेऊन तिकडे जा. खुरपायला ते समर्थ कांदा खुरपायचाय. बरं पाटली मग नाटक करा आत मध्ये.
घ्या मिरच्या निसून तुम्ही, घ्या मिरच्या निसून. हा हा. आणि तू खुरप घे आणि तिकडचा कांदा खुरप. बरोबर. हा जा, परत नाटक करू नको तसले. मी काय नाही केलं. हा चल हो चल. मिरच्या निसा. लगेच शिकायचं. हा अजिबात नाटक करायचे नाही. काय नाटक म्हणजे काय? मग ती गाणं काय म्हणती, तुम्ही हसता काय मोरडता काय? मग रडत बसू का मी आता? हा जणू काही नवीन नवरा नवरी आलेत. काय तुझ्या डोक्यावर परिणाम हा. झाला काय? तुला काय कळतं हा का? झाला माझा परिणाम झाला. हा? मिरच्या निवडायचे आहेत ना? हा निवडा. निवडू. ऐकलं का? बोला काय म्हणणं आहे? मी जरा बाहेर जाऊन येतो. बर जा. हा हा जा. लग्न करून आलो. हा लगेच. पण मिरच्या झाल्या हा, पाहिजे. मिरच्या निवडतो. हा. लग्न करून. अहो नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. एकदम छान, एकदम सुंदर. बया पाटील हा? काय पाटील गावात एवढा रुबाब आहे तुमचा. हा. हा पाटलीन बाई जरा आगावच आहे बरं. त्या गावचे मी तुम्हाला आधीच म्हणलो होतो ना. किती काम सांगते हो तुम्हाला. तुम्ही एवढं गावचं काम करताय, ज्याला काय पाहिजे नाही ते सगळं बघताय हा. आणि घरात काय हो तुमचं पाटलीन अरे, तुम्हाला काम तिथे सांग काय तिचं नाव नका घेऊन नाही तर मग मला मोडत होतो मग तसे. खाऊ. मग मला असं वाटतंय तुम्ही एकट्याच आहेत आणि मग तुम्हाला कसं काय एवढ्या सुंदर तुम्हाला कसं काय जमत ही एकट्याने राहायचं म्हणजे करमत का तुम्हाला? कशी नशीबान थट्टा हाच रडू नका, मांडली. रडू नका. तुम्ही रडले की माझ्या अशा काळजात धस्स होते. रडू नका, रडू तुम्हाला नका. काय सांगू माझी कहाणी. काय पाटील. सांगता? नाही सांगितली तीच बरं आहे. होय पाटील पाटलीन बाई लई आगाव आहेत बघा. मला की लई काम सांगतात आणि किती वसा वसा करतात हो तुम्हाला. जाऊ द्या, तिचं नाव नका काढू म्हणलं ना. तिचं नाव काढलं की मला त्या हाडळीचा चेहरा समोर दिसतो. तिचं नको नाव काढू. नको तुमची इतकी सुंदर आहे का ती? कोण दिसत? हडळ दिसती. नाही ती मी काय हडळ आहे? मला का ती बाधी मी काम सांगितलं, मी काम सांगितलं का लगेच तुमचा नाही. तुम्हाला त्रास होतो. मी काम सांगितलं का तुम्हाला काय त्रास काम होतो? सांगितलं तुम्हाला? तुम्हाला काय सांगितलं का मिरच्या निवडा आणि तुम्ही कुठं नाही आले नाही, इकडं? मी त्या मिरची काढू बोलायला आहे ना फोन केलता. ते म्हणलं ते काड्या अजिबात काढायचे नाही, देठ काढायचेच नाही. मग तसंच आणायचं म्हणलं. हा मग मी मसाला चांगला होतो हा म्हणजे चांगला होत ते विचारायला झालं तुझ्या इथं. हा, विचारायला आले. हा चला हो घरी. पण तुझं काय मध्येच काय पण तुझं इकडं काय का थोडे तुम्हाला एवढं काम सांगितलं मी, तुझं माझं पाटील आहे गावतो मी. एवढं काम सांगितलं मी, तुम्ही केलं का? माझं काम करता का? तुझं काय काम इथं करू वाटत? काम करायला आले उन्हात तिचं आहे का आपलं काम आहे ही? उन्हात इथं आले. आणि कसं काय सोड माझं? मी नवरा आहे असं कसं काय तुझं काय? पाटलीन भाई असं पाचच्या बाईसमोर तू माझी इज्जत तुम्ही काढायची लोकं काय? काय म्हणतील. हा, इज्जत काढीत मग? का? आणि तुम्हाला बरी इज्जत आहे. तिच्या शेजारी जाऊन गप्पा मारीत बसले तेव्हा इज्जत आहे का तुम्हाला? नाही नाही आलतो इकडे लगवेल तुला म्हणलो. पण ते कसं त्या दिसल्या म्हणलं काम कसं करतात ती बघितलं पाहिजे. आपण आपलं काम आहे काही चांगलं करते रे पाटील काम. हा एकदम झकासन कामाला. आणि- अरे इकडं तुला सोड लोक काय म्हणतात बघितल्यावर मला. माझ्या बापालाच फोन करते मी आणि बोलून घेते. आपण बापाला कसं काय काय झालं काय कवर? तुम्ही काम सांगितलं तर काम करीत नाही हा. आणि हिच्या इथं खुरपू लागायला आले. अरे खुरपू हिच्या आहे का म्हणजे काय हिच्या घरचं काम आहे का आपल्या नाही घरचं नाही काम नाही आहे? नाही पाटलीन बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते काय झालं मी ते मला सांगत होते कसं खुरपायचं कारण हा. तू पण निघ घरी तुझ्या. नाही, 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 आज अरे जेवण पण थांबू ती नको. कसं काय घरी जाईल? तुझ्यामुळे माझा नवरा बिघडला. अरे, पण माझं काम मी नाही लावणार तिला घरी. अजिबात का नाही, मी का नाही जाईन ती? ऐकणार. मी आणलेलं आहे तिला इथं. मी तू नाही कोण लावणार आहे? अजिबात नाही ऐकणार. अहो, पाटलीन बाई, पाटील सांगा की अजिबात नाही हे करणार मी. नाही जमणार. मी नाही अजिबात लावणार. नाही लावणार मी अजिबात. मी का लावीन तिला? नाही लावणार. मी कामावर ठेवणार नाही तिला. तू कोण मालकीने ठेवणार आहे? नाही ठेवणार. मी माझं मी बघेन. चल
तुझा तुला माहेराला जायचं. अरे पण ऐक ना माझं. ऐका ना पाटील. अहो, पाटील पाटील अरे ऐक तू माझं. तू कसं काय लावणार? बापालाच बोलून घेते. आगी बोलून जा. मी भेटतोय. चल तू तुझ्या कामाला चाल. पाटील सांगा की. उद्यापासून आम्हाला गरज नाही, माणसाची गरज नाही आम्हाला. कामच कमी आहे माझ्या इथं. अरे पण तू कसं काय लावणार तिला? तिचा अजून पगार राहिलाय द्यायचा मला काम. मी नाही देणार पगार देणार नाही. एवढं लवकर काम केलं. नीट तुझ्या घरी चाल. तिला काय करू आता? हे चांगली संधी आली. तू कसं काय आपल्याला इथं कामाला आता मला सांगशील का आजपासून तू ही कांदा चिरणी? मी करणार नाही काम. सांगन काम मी तुम्हाला सुद्धा. सांगन म्हणजे मी काय गुलाम आहे का तुझा? तुला नाही म्हणजे तुम्हाला करावंच लागेल काम. आणि मग असं करा करता का? हा कामाला ठेवली बाई. तू घरी चल इथं नको बघ. मला येडी का काय का सोडीन? का सोडून म्हणजे मी काय बारीक पोरगं आहे काय मी तेव्हा? लग्न करून आणलंय आणि मी तो मला आणलंय का मी तुला आणलंय नेमकं? तुम्हीच आणलंय पण मी लग्न केलंय. मी अरे मग मी काय नुसतं मांडवल्या बांधल्या आता काय मी बी लग्नच केलं तुझ्या जाग्या. मला अजिबात नाही राहायचं. मी त्या तू घरी सोडून येतो. मग त्या बाईला पाईप कडे जाणार आहे का नाही? कामाला ठेवली नाही बाईकडे कसं काय जाईन मी काय? कामाला बायको- ठेवली म्हणून तिच्या मागे फिरायला लागले. चला हा वरती. आणि इथं बसा. मी माझ्या बापाला फोनच करते आता. चल बसा. हा बाता. हॅलो आबा, लवकर या तुम्ही. यांची थेर बघायला या. यांनी कसले थेर लावलेत बघा. हा या लवकर. मी वाट बघते तुमची. काय आणि बाप येऊन काय करीन मला? मग काय झालं सुनबाई? कोणाला फोन लावला? यांनी बाई कामाला ठेवली आणि तिच्या मागं फिरत येत. बाबा आता बाई कामाला ठेवली. लई हिला त्रास होतो म्हणून हिच्या सुखासाठी बाई आणली होती मी कामाला. अहो पण तिच्याच मागं पळतच नाही हे. आज तुम्हीच सांगा आबा मला ती काम कसं करते कसं नको बघायला पाहिजे का नको आपण? बघायला पण. सुनबाई तुझी तब्येत बरी नाही. आणली त्यांनी बाई कामाला ठेवली. पण थेरं करीत आहेत ना त्या बाई बरोबर हसत अरे आहेत. शेर केलं तर काय मग रडत बसू का तिच्या सगळं? काय बोलत ही काय कळालंच मला. सुनबाई माझं बाळ तसं आहे का? हा हा? हा बोल चांगले तुम्हाला. पण ते माझा नाही विश्वास त्यांच्यावर. कारण त्यांची थेरं वेगळी ही होती. परकेची त्याच्यामुळे त्यांची थेरं वेगळी. सुनबाई कसं असतं आता ते खुरपायला गेलते ना. हा मग आता ती कशी खुरपते कशी नाही बघायला पाहिजे. तण मागं हा, राहतं, आपलंय. का नाही राहतं? पण मी तुमच्याच लेकाची बाजू घेणार. माझ्या बाजूने कोणीच नाही बोलणार. सुनबाई मी तसं माझ्या बापाला बोलवलंय तेवढ्यासाठी. तसं नाही सुनबाई कसं आहे आणि थोडा गैरसमज करून घेऊ नको. गैरसमज नाहीये माझा. मी बरोबर आहे हे केलंय. राम राम. माझं पोरग गाव सांभाळतंय सुनबाई. गाव सांभाळतंय. राम राम. जेवली नाही का सकाळची या, तू? या. तापकी पालाय तुला आणि तपासून या या बघ. या 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 मामा या. बरं झालं आले बरं. बाबा, यांनी लय नाटक केलेत. लय नाटक लावलेत यांनी. हा त्या बाईला कामाला ठेवलंय आणि तिच्याच मागं पळत आहेत. तिच्याच मागं थांबा. पळत आहेत. मामा तुम्हाला आतापर्यंत कधी माझी बातमी कळाली का? कोणी म्हणेन का? अजिबात तुम्ही बघितले का मला कधी? नाही ना. या लेकीच्या डोक्यात काय खूळ भरले त्या तुझं सांगा बाईला एकदा त्या बाईला म्हणते तुलाही दिसायला सुंदर आहे, तुलाही छान गाती. अहो मला असली सांगा नाटकं. आता या खांद्याचं जर आपण कौतुक केलं ना तर ती काम चांगलं करतं का नाही? अहो थांबा. मला तिला हे जर नाव ठेवून काम करीन का चांगली? थोडं ऐका. मला हे काय काय असे उलगाडून सांगा जरा उलगाडून चांगलं करू हा. वाद बोलू व्यवस्थित. नका. ये बा, बसा बसा. बस बस आधी बस. मला ना काय उमजाडा. पाणी आण, पाणी आण, हा. पाणी आण. हा ती भांडणार राहून नंतर. पाणी आण. ये बा एवढं कशाला खायला आणायचं? अहो लय दिवसातून आलो. बरं राहू दे, काय असू दे, म्हणलं? असू दे. आता आणलंय तर काय आता म्हणता येईल. मामा चांगले आहेत तसे. पाहुणे बी लय दिवस झाले गाठ नाही. तुमची गाठ नाही. ते पाणी. बरं झालं. अमोलला जावं गाठ घ्यावा. हा. तुमचं कसं काय बरं आहे? बरं. अहो, माझी बरी. आबा, त्यांनी कामाला बाई म्हणून आणली हा. आणि तिच्याच मागं पळत आहेत. तिच्याच मागं पळत आहेत. हे- ती तिकडे जाईल तिकडे काय आता काय? हे पहा ये बा काय झालंय ह्यांना थोडं घरातलं काम करायला सांगितलं. आता लेकरांनी करावं ना. केलं पाहिजे. जावाने करावं ते करेन. काय थांबा. आता तो काय म्हणतो मी कांदा चिराव का म्या? तुमची लेख मला कांदा चिरायला सांगती मग मी लग्न केलंय कशासाठी सांगा तुम्ही मला. अहो पाहुणे तुम्ही खाली बसा. फिरवा आणि जरा. ते बसलेलो का उभा नाही मी. खाली फिरवा. अहो आम्ही सुद्धा करीत होतो. आपलं परपंच आहे. परपंच मग एक काम करा
मी कांदा चिरतो, भाजी करतो, भाकरी थापितो, हिला घेऊन जा तुमच्या संग. काय गरज हिची मला मग? अहो तसं नाही मग जावई. कसं तुम्ही थोडं ऐका तिला ना. आणलंय कशासाठी मी नेमकं सांगा मला. आणलंय मग आम्ही दिली त्यासाठी दिली, पण थोडीफार मदत केली पाहिजे. हे पहा. झालं काय हे बाबा बरं का, हं. कांदा चिरायला लावला, लसूण भाजी निवडायला सांगितली. आता पोरांनी करायला पाहिजे होतं. करा. तो म्हणला मी गावचा पाटील आहे. मला आबा काय आता असली काम नाही करायची का तुम्ही? काय लावले तो म्हणाला? काय म्हणला, तुला लय त्रास होत असलो तुम्ही एखादी बाई आणतो. हा बरोबर आहे. आणि मग आता बाई कामाला आणली, आता ती भांडी घासायला लागली, तिला काय घासणी सापडा वाटत. हा जावं ती घासणी बघून ती हा ते सुनबाईने ती बघितली. सुनबाईचा संशय बळावला. तसं आता नाही. बळावल्यावर मग- तुम्ही सांगा समजून गेला जा. सांगा. तुमच्या लेकावर लय विश्वास आहेत मामा. नाही नाही सुनबाई मी आणि एवढं मी तुम्हाला सांगते की हे अशी वागत आहेत, तर ते माझा विश्वासच नाही तुमच्यावर. नुसतं काहीतरी ओरडायची. नाही, नाही. हिला नीट तुम्ही वळण नाही लावलं अजिबात. हो वळण नाही, तिच्यासारखी पोरगी हुशार नव्हती. नाही नाही ती हुशार आहे. सुनबाई हा. चांगली. तुमच्याला काय नाव त्याचं? सुनबाई नाव ठेव. मग मग मला नाव आठवा. नाही, नाही. मी वाईट आहे. हे पहा. मी वाईट आहे रे. हे दोन कामं केली आहेत, ती थोडस मदत करू लागले असतील, काय बायची गरज काय नाही. फरक आहे? आता मी बी रानात करू लागतोच ना थोडंफार. कशाला नाही बाईला करत. पैसे पाहिजे? हा? कशाला द्यायचे बाईला पैसे? बाई तेच पैसे परपंचात. बरी असते हा. actually, बरी असते. बाईची- बाई माणूस चांगलंच असतं का वाईट आहे काय? बायची गरजच नाही. बायची गरजच काय नाही गरज आहे? बरं का. पण आता त्या तुमच्या लेकीच्या सुखासाठी ते आणली बाई. आणली चांगलं काम केलं. आता आणली तर त्याच्यावर सोनबाईचा संशय. मग मी करायचं काय तुम्ही सांगा मला. तुम्ही थोडं ऐका. हा. ही एका टाळी वाजते का? नाही नाही ना. काहीतरी ह्यांचं चुकत आहे ना. नाही, चुकत हा. असन बरोबर आहे, पण झालंय काय वारे संशय वाढत एकच चालला. रक्त तुमचं. संशय मला काय वाढत म्हणायचं? चालला. जागा आहे का म्हणायला? सोनबाई सोनबाई आमचे डोळे फुटले बर का. आणि आमचे कान डोळे इकडे असतात, समोरून इकडे नसते. आमचे डोळे फुटले आणि कान बदल झाले आमचे. त्याच्यामुळे आम्हाला काय कळतंय? परत सोनबाई आपली चांगली आहे, आपली लक्ष्मी आहे, साक्षात घरातली. लक्ष्मी बरं का? पाया पडतो लक्ष्मी त्या रोज बरं का? सकाळी उठली. जय बा मुलीत अजिबात काय दोष नाही. हा मी सांगतो ना. मुलगी चांगली, मुलगी चांगली. ह्या बघा, जी- माझे ना कपडे राहिले होते ते घ्यायला आले. त्या बघा, हा, ती- ती ती बाई कापडं ना. कामाला. हा आलं हा, लक्षात. हा. बघितलं का? बघितलं कसं बोलत आहे? नाही नाही आणि आता आपण बोलतोय, हा. आपण बसलोय. हा. हे पाहू सारखं सारखं काय काय चाललंय नाही, नाही, पाहुणं? मामा तुम्हाला कळत मी आणलंय म्हणले ती मलाच विचारणार ना. तुम्ही काय तुम्हाला विचारेन का? अहो, तुम्ही ओळख आहे का? अहो ये बा आणि मी बाय माणूस आहे, मला विचारेल ते ना, आली तुम्हाला म्हणजे विचारेल. का आली विचारतात. हे का आली म्हणून विचारतात. आणि काका तुमच्यात मध्ये माझ्यामुळे वाद होत असं तर मी जात नाही नाही वाद नाही काय नाही माझं कापड काय नाही भांडण नाही काय नाही आमचं व्यवस्थित आहे आमचं. नाही, चांगली माझी बायको खूप चांगली आहे, तसं काय नाही. कसं आहे आम्ही गरीब आहे पोटासाठी हिंडतो हा, एका तू तुझे कपडे घे आणि निघ. बघितलं बघितलं अजिबात थांबू नका. हा? आम्ही आमचं काम करू. हा तुमचे पैसे पाठवते मी ऑनलाईन पाठवतो तुमच्या फोनवर. फोन नंबर सांगा तुमचा मला. हा, फोन नंबर घ्या, फोन नंबर घ्या. मी पाठवी. पैसे पाठवायला नको मी पाठवीन ना. म्हणून नंबर घ्यायचा. पाठवीन बाई तुमच्याकडे पाठवते हा, मी पाठवीन. येते बर 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 येताना नाही म्हणजे जाताना असं अर्थ धरायचा आपण. बरं का. हा. आता हे पाहुण्याने केलं, ही काय चुकीच नाही केलं, बरोबर आहे. हा. हा हाय का? पण मला काय म्हणायचं की हे दोन पैसे बाहेर लोकांना जातात ना. हा हे परपंचात दोघं काम कारण खर्च ना. हेच सांगितलं मी लेकाला. पण आता हे सुनबाई बी काय ऐका ना. मामा तुम्ही म्हणताना तसं इथून पुढे वागत तुम्ही. हा हा पण हिला तुम्ही नीट जरा नाही, मी सांगा सांगतो जरा समजून. मी सांगतो हा. पण तुम्ही व्यवस्थित वागा. आणि मी नीट करा. चांगलाच आहे वागायला. अहो सोन्यावाने जावाई मिळाला तुम्हाला. कधी? कशी बोल आहे तुम्ही? आणि मग मी अहो. वाईट आहे काय? नाही तुम्ही चांगली, मी कुठं काय आता बोललो? बरं काही तक्रार आली का. नाही नाही अजिबात नाही. येणारच नाही. आता सुनबाईने फोन केला आणि तुम्ही आले, हा बरोबर आहे का नाही. पण तिला दुःख लागल्याशिवाय फोन केला का? हा, आता ती कसं झालं संशय- बरं हा. त्यांना काय जेवायला ठेवायला काय कळतंय का? तसलं कळतंय का काय? आज बरी करशील स्वयंपाक आणि माझ्यासाठी जमत नव्हता फक्त तुला. हा. आणि तुम्हाला काम करायचं काय होतं? ये बा आले जरा चांगलं चांगलं करा, पुरणपोळीचं जेवण हा करा. हा हा बरं. चला सर. मी तो मी स्वयंपाक करू लोक ही मामा बघा तुमची हा, लेक. नाही, नाही, मला नका. म्हणते स्वयंपाक करायला करू लागा, चला. करू लागा, काय करू लागा. करणार रे? चांगले चांगले करू लागा करू लागा. ए बा, हा, बसा, बसा, बसा. बसा, छान. तर काय म्हणते तिकडचे हाल हवा. व्यवस्थित चाललंय.
पण ते हा. पोरी फोन केला नाही नाही, काय काळजी करू नका, मी आहे ना. हा मी असताना काय काय होत मुलगी दिली तुम्हाला तुमच्या स्वभाव पाहुणे दिले यांचं काय आहे? आणि मग मुलाला मुलगी पसंत पडली हा आणि मुलीला मुलगा पसंत पडला, आपलं काय होतं का त्याच्या? काहीच नाही. काहीच नाही. आणि मग आता थोडंफार होतच घरात जसं घरात त्यांनी विचारण केलं असा विचार शिकवा ना म्हणा. हा हा आपल्याला हे पाहिजे. पाहायचं बाकी. पण संशयाचं भूत फार मोठं असतं. ती डोक्यावर बसलं हा, उतरत उतरत नाही नाही. उतरत नाही. हा चालतंय. हा बरं नाही नाही, ये आता पुरणपोळ्याचे जेवण आहे व्यवस्थित. हा. चला आपण जरा मळ्यातून येऊ. हा हा मी तेच म्हणणार हा, जरा हा. बघून चालेल, चालेल. चक्कर मारून येऊ. हा.